महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हापासून पक्ष स्थापना झाली तेव्हापासून कुठल्या पक्षाबरोबर युती नाही की आघाडी नाही, सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे हे महायुतीचे आणि महाआघाडीचे जे लोक आहेत मित्रांनो, त्यांना आता बाजूला ठेवा। आणि राजसाहेबांनी असं सांगितलं की सर्वांना संधी दिली, आता एकदा मला संधी देऊन बघा। ह्या संधीचं सोनं राजसाहेब नक्की करतील आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं असेल। आता राज ठाकरेच पाहिजे याच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना जय महाराष्ट्र, जय मनसे। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि उत्साह जो आहे तो दुपटीने आता येणार आहे, कारण आता मनसेच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ प्रत्येक विधानसभेमध्ये फुटलेला आहे मित्रांनो। आणि आपण सर्वजण तयारीला लागलेलो आहे। आपल्या अमित साहेबांना आता माहीम विधानसभेचं तिकीट मिळालेलं आहे आणि जेव्हापासून राजसाहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असेल आणि कशी सत्ता येईल, काय येईल, निवडणुकीनंतर महायुती बरोबर जाऊ का किंवा महाआघाडी बरोबर जाऊ का आणि अशीच एखादी सत्ता कशी भेटू शकते, असे बरेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात। त्यातल्या त्यात मनसेची सत्ता कशी असेल। आता मित्रांनो, राजसाहेबांनी सांगितले की आपण सत्तेत सहभागी होऊ, तर आता त्यातल्या त्यात महायुती बरोबर जाऊ की महाआघाडी बरोबर जाऊ, जो काही निर्णय असेल तो सरते शेवटी राजसाहेब घेतील, तो आपल्याला मान्य असेल, कारण महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते राजसाहेबांना माहिती आहे। त्याच्यामुळे सध्या मित्रांनो आपल्याला जसा आदेश आहेत की राजसाहेबांनी सांगितलंय की आपल्याला एक हाती निवडणूक लढवायची आणि प्रत्येक पक्षापेक्षा आपले जास्त उमेदवार असणार आहे, याच्यामध्ये आनंद आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक वेगळी उमेद असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्वात जास्त जागा लढते। आता मित्रांनो, झालंय काय, महायुती आणि महाआघाडी ह्या प्रत्येकांमध्ये 3-3 पक्ष आहेत आणि त्या 3 पक्षातल्या एका कुठल्या तरी उमेदवाराला तिकीट मिळाले, त्यातले 2 पक्षातले उमेदवार नाराज आहेत। त्यातले काही आपल्या राजसाहेबांना भेटतायत, काही अपक्ष निवडणूक लढवतायत, काही जण कुठल्या पक्षात जातात, काय करतायत ते आहेच, पण नाराजी जी आहे ते मित्रांनो मला असं वाटतं कुठेतरी दिसून येणार आणि त्याचा फायदा मनसेला होणार। हे प्रत्येक विभागामध्ये आपल्याला बोलतात ना दिसतंय, कारण मराठी माणूस वैतागलेला आहे, जसं मी पहिला व्हिडिओ तुम्हाला सांगितलं। आणि त्यातल्या त्या मनसे आणि राजसाहेबांचे उमेदवार हे निस्वार्थपणे एक हाती लढलेत आजपर्यंत। म्हणजे जेव्हापासून मनसे स्थापन झाली तेव्हापासून ते आजपर्यंत युती नाही की कोणाची आघाडी नाही, आपला एकला चलोचा जो नारा जो आहे तो राजसाहेबांनी कायम ठेवलाय। हा, त्यातल्या त्या बिनशर्त पाठिंबा पण दिलाय, पण त्याच्या मागे आपली भूमिका बदलली आपण असं बोलू शकत नाही। कारण भूमिका बदलणं काय असतं मित्रांनो, हे आपण आता ह्या झालेल्या मागच्याच निवडणुकीत पाहिलंच की एकाबरोबर आपण लढायचं आणि ज्याच्या विरुद्ध लढलोय त्याच्याबरोबर सत्तेत बसायचं, एवढी गद्दारी तर आपण केलेली नाही। एवढं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हतं, कधी झालेलं नाही, हे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला, मराठी माणसाला माहिती आहे। त्याच्यामुळे मराठी माणसाचा जो आक्रोश आहे तो कुठेतरी आता एक मतपेटीत आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो मनसेच्या बाजूने कौल असेल। जेव्हा जेव्हा राजसाहेबांची मनसे ही सत्तेत आली आहे तेव्हा मित्रांनो आपण कामं पाहिलेत नाशिकची, तर ते एक वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही। त्याच्यानंतर नाशिकची सत्ता आल्यावर एक बोलतात ना, आत्ताचं जे आहे ना जगच वेगळं आहे की आपण चांगली कामं केली तरी पण तिकडे आपले उमेदवार ते गेले, तर सोडा तो विषय, आता झालेला तो विषय। पण मित्रांनो, आता मला असं वाटतं नव्याने आपण सुरुवात केली पाहिजे आणि नव्याने सुरुवात आपण करतोय तर पुन्हा आपले चांगले आमदार निवडून येतील आणि आधी जसं आपण लढलोय एक हाती, ते आत्ताही एक हातीच लढतोय। आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं आपण जर का मतदार असू तर एकटा कोणीतरी लढतोय महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या प्रश्नांसाठी, तर त्याला साथ देणं, त्याच्या मागे उभे राहणं गरजेचं आहे। कारण प्रत्येकजण आज सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्यातल्या त्या राजसाहेबांची मनसे ही महाराष्ट्राचा विकास, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, हे राजसाहेबांचे जे स्वप्न आहे ते आधीपासून आपण मनाशी बाळगत आलोय आणि त्यासाठी काम करत आलोय, झटत आलोय, ते आपल्याला महाराष्ट्रात आता पूर्ण करायचंय। त्यासाठी मी मतदार राजाला हात जोडून विनंती करतो की आपला माणूस सत्तेच्या भावनेने एकटा लढतोय, सत्तेसाठी कुठल्याही एक बोलतात ना भूमिका बदलत नाहीये। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या या राजाला साथ दिली पाहिजे। आजकाल आपल्याशी कोणी खोटं जरी बोललं तरी आपल्याला वाईट वाटतं, आपण त्या माणसाला परत उभं करत नाही, पण राजकारणात आपण का नाही हे करत। आजपर्यंत जर का एका पक्षाने कुठल्याच कोणाबरोबर युती नाही, कोणाबरोबर आघाडी नाही अशी भूमिका जर का घेतली असेल आणि सत्तेत आल्यानंतर चांगली कामं केली असतील आणि तुम्ही जर का त्यांना सत्तेत नाही आणलं तर मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं भविष्य आपल्या सर्वांना माहिती आहे। सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे हे महायुतीचे आणि महाआघाडीचे जे लोक आहेत मित्रांनो, त्यांना आता बाजूला ठेवा। आणि राजसाहेबांनी असं सांगितलं की सर्वांना संधी दिली, आता एकदा मला संधी देऊन बघा। ह्या संधीचं सोनं राजसाहेब नक्की करतील आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं असेल।